गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण भंडारा जिल्ह्याबद्दल माहिती बघूया. पण भंडारा जिल्ह्याचे स्थान बघा नकाशात. बघा भंडारा जिल्हा. चला हा आहे नकाशा स्थान लक्षात ठेवा. गोंदिया आणि नंतर भंडारा 2 नंबरवर वरच्या साईडनं, हे लक्षात ठेवा. विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान बघितलं. हा जिल्हा वनसंपत्तीच्या व खनिज संपत्तीत समृद्ध आहे. तर कशात समृद्ध आहे? वनसंपत्ती आणि खनिज संपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तर मुख्यालय पण भंडारा आहे. जिल्ह्यात तालुके बघा. भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर हे 7 तालुके आहे भंडारा जिल्ह्यात. लक्षात ठेवा. लोकसंख्या बघा 91,845. 2011च्या जनगणनेनुसार 91,845 लोकसंख्या आहे भंडारा जिल्ह्याची. घनता बघा 5,467 ही घनता आहे किलोमीटर प्रति वर्ग. लिंग गुणोत्तर 938 आहे. साक्षरता 91.95 आहे. लक्षात ठेवा हे पॉईंट. पुरुष 94.58 आहे. स्त्री 89.28 आहे. चला आता समोर बघूया. हे आवश्यक पॉईंट आहे. लोकसंख्या, घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता, पुरुष, स्त्री आणि हे त्यांचे प्रमाण. भाषा कोणती आहे इथली? तर भाषा मराठी आणि हिंदी ही भाषा आहे. नगराध्यक्ष कोण आहे? तर सुनील मेंढे आहे. आता लेटेस्ट माहिती आहे ही भंडारा जिल्ह्याची, त्याच्यामुळे नक्की वाचा. आणि पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, आपले काय म्हणते आणखी कोतवाल, पोलीस पाटील इत्यादी एक्झामसाठी जे जिल्हा वाईज एक्झाम असतात त्यांच्यासाठी आवश्यक क्वेश्चन आहे. कारण विचारताच जिल्ह्याचे कोण आहे कोण नाही असे. तर नगराध्यक्ष कोण आहे? सुनील मेंढे. उपनगराध्यक्ष कोण आहे? तर आशिष गोंडाने. संसदीय मतदारसंघ भंडारा गोंदिया आहे. विधानसभा मतदारसंघ हा भंडारा आहे. नगर परिषद कोणती आहे? तर भंडारा नगर परिषद ही आहे. कोड काय? पिन कोड 441904 हा पिन कोड आहे. दूरध्वनी क्रमांक 917184 आहे. RTO कोड आहे महाराष्ट्र 36. विभाग नागपूर विभागात येतोय हा जिल्हा. तालुके आताच बघितले आपण 7 आहे म्हणून. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी. लोकसंख्या पण बघितली वरतं 11,98,810 2011च्या जनगणनेत. घनता पण बघितली 323 प्रतिमीटर वर्ग. लिंग गुणोत्तर 982. साक्षरता आहे 83.76. साक्षरता किती आहे तर 83.76. लिंग गुणोत्तर 982. भाषा मराठी. संसदीय मतदारसंघ परत झालं काय? वनक्षेत्र आहे. विधानसभा मतदारसंघ भंडारा, तुमसर आणि साकोली विधानसभा मतदारसंघ आहे इथे. वनक्षेत्र किती आहे? तर वनक्षेत्र आहे 645.58 चौरस किलोमीटर हे वनक्षेत्र आहे. लागवडी योग्य क्षेत्र किती आहे? तर 1924.78 हे चौरस किलोमीटर हे लागवडी योग्य क्षेत्र आहे. निवड पीक क्षेत्र किती आहे? तर भंडारा जिल्ह्यात 1713.35 चौरस किलोमीटर हे निवड पीक क्षेत्र आहे. तर कोड बघा. RTO कोड आहे महाराष्ट्र 36 हे आपण बघितलं आहे. प्रमाण वेळ किती आहे? तर UTC प्लस 530 म्हणजे 5.5. क्षेत्रफळ किती आहे? तर क्षेत्रफळ लक्षात ठेवा 3,716.65 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. हवामान आहे वर्षा. पावसाचे प्रमाण 1,327 मिलीमीटर म्हणजेच 52.2 इंच. तापमान उन्हाळा हा 45 अंशपर्यंत असतो आणि हिवाळा 6 अंश सेल्सिअसपर्यंत जातो. मुख्यालय भंडारा. मोठे शहर भंडारा. प्रांत विदर्भ. तालुके पण झालं. प्रेक्षणीय स्थळे बघा.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यात. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प. नृसिंह टेकडी आहे. आंबागड किल्ला आहे. श्री चौंडेश्वरी माता मंदिर आहे मोहाडी येथे. ही प्रेक्षणीय स्थळे आहे. सहानगड किल्ला आहे. कोरांबी देवीचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिर चांदपूर आहे. चांदपूर मंदिर येथे. गायमुख देवस्थान आहे. पवनी किल्ला आहे. पांडेमहाल आहे. हे लक्षात ठेवा. पांडेमहाल, पवनी किल्ला, गायमुख, श्री हनुमान मंदिर, कोरांबी देवीचे मंदिर, सहानगड किल्ला हे इथले प्रमुख आहे. गरुडखांब पवनी, सिंदपुरी येथील बौद्ध विहार, लाखांदूर तालुक्यातील झरी तलाव. सिंदपूर येथील बौद्ध विहार, गरुडखांब पवनी, लाखांदूर तालुक्यातील झरी तलाव, चपरालची पहाडी, चांदपूर जलाशय ही इथली मेन ठिकाण आहे. लक्षात ठेवा. भौगोलिक बघा. जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे तर 244 मीटर आहे. म्हणजेच 800 फूट एवढी आहे समुद्र सपाटीपासून सरासरी उंची. लक्षात ठेवा. भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा आहे. तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता आहे? बालाघाट जिल्हा आहे, मध्य प्रदेश. पूर्वेस गोंदिया जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपूर, तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे आणि उत्तरेस सातपुडा पर्वताचा डोंगर रांगा. नेक्स्ट आहे. जिल्ह्याचा लौह खनिज विपुल प्रमाणात असून येथील प्रमुख पिके. तर प्रमुख पिके कोणते? तर तांदूळ, गहू, मिलेट, तांदळाचा चिन्नोर, दुभराज, काळी, कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत. तर कोणत्या सुवासिक जाती प्रसिद्ध आहे भंडारा जिल्ह्यात? तांदूळाच्या. तर काळी, कमोद, दुभराज, चिन्नोर या सुवासिक जाती आहेत या प्रसिद्ध आहे. भंडारा महाराष्ट्राला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तर भंडारा तांदूळ पिकवणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. हे पण लक्षात ठेवा. वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यात सुद्धा कोरडा पडत नाही. उन्हाळ्यात पण ह्या नदीला भरपूर पाणी असतो. हे या जिल्ह्यात बावनथडी, चुलबन, कन्हान, बाग, गोसे धरण, कवलेवडा धरण ही धरणे आहेत. तर कोणते धरणे आहेत? तर बावनथडी, चुलबन, कन्हान, बाग, गोसे धरण, कवलेवडा धरण ही धरणे आहेत भंडारा जिल्ह्यात. धरणे लक्षात ठेवा. इतर आकर्षणे. गांधी चौकात उभारलेला 121 फूट उंच तिरंगा हा इथला आकर्षण आहे. आकर्षक ठिकाण आहे. गांधी चौकात उभारलेला 120 फूट उंच तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावण दहन हे दरवर्षीचे आकर्षण असते. तर हे लक्षात ठेवा. उद्योग कोणते? अशोक लेलँड जड वाहन निर्माता, सनफ्लॅग लोखंड आणि स्टील कंपनी इथे आहे. आयुध कारखाना आहे. एलोरा व पेपर मिल आहे आणि मॅग्नीज माती खाणी आहे येथे आहे. व्हिडिओकॉन इंटरनॅशनलच्या इलेक्ट्रॉनिक्स व प्रस्तावित कारखाना भंडारा शहराजवळ होणार आहे. 2017ची स्थिती. शहरामध्ये एक रेल्वे लाईन जाते. ती पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी सनफ्लॅक्स या उद्योगासाठी वापरली जात होती. तर कोणती रेल्वे लाईन? भंडारा शहराजवळ होणार आहे. तर कोणती? इंटरनॅशनलच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रस्तावित कारखाना. एक रेल्वे लाईन जाते. पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किंवा सनफ्लॅक्स या उद्योगासाठी वापरली जात होती. तर रेल्वे लाईन कोणत्या उद्योगासाठी वापरली जात होती? सनफ्लॅग उद्योगासाठी. लक्षात ठेवा. हे पूर्ण पॉईंट उद्योगचा. ऐतिहासिक आकर्षणे. भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हटले जाते. तर पुरातन किल्ला आहे त्याला नाव काय? पांडे महल असे म्हटले जाते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महल पर्यटकाला पाहायला सुद्धा उघडला असतो. पाहायला पण मिळतो. बहिरंगेश्वर मंदिर हे अजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. तर कोणते मंदिर आहे? बहिरंगेश्वर मंदिर. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव होतो. त्यावेळी तेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन असल्यामुळे बहिरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव या ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला
आहे. तिथे तलावामधोमध एक खांब आहे. या खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते. भंडारा शहरात एक 100 वर्षापेक्षा जुने सार्वजनिक वाचनालय आहे. तर वाचनालय पण आहे 100 वर्षापेक्षा जुने. हवामान कसे आहे? भंडाऱ्याचे तापमान वरती बघितले आपण. प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त 45 अंश आणि हिवाळ्यात कमीत कमी 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. शहराची माहिती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा भंडारा शहरातून जातो. तर कोणता महामार्ग जातो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. वैनगंगा नदी व सूर नदी या 2 नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे म्हणते. तर कोणत्या नदींनी त्रिभागले आहे? वैनगंगा नदी व सूर नदी. वैनगंगा व सूर नदी यांनी 2 नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लॅलेंड, सनफ्लॅग, आयर्न अँड स्टील फॅक्टरी आणि सारख्या येणाऱ्या पुरामुळे शहराला चोहोबाजूंनी प्रोटेक्शन भिंतींनी घेरले आहे. भंडारा जिल्ह्यात महासमाधी, भूमी, कोरंभी मंदिर असे अनेक स्थळे बघण्यासारखे आहेत. भंडारा हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. तर कोणत्या भागात आहे? तर ईशान्य भागात आहे. भंडाऱ्याची लोकसंख्या बघितली आपण 11,98,810 आणि जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3,716. तळ्यातील व सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. सुगंधी तांदळ तळ्यासाठी आणि सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे भंडारा जिल्हा. भंडाऱ्यात 3,648 लहान लहान तळी आहेत. तर किती तळे आहेत? 3,648 लहान लहान तळी आहे. चला तर ही झाली आपली भंडारा शहराची माहिती. एक्झामच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती ही जिल्ह्यावर क्वेश्चन येतातच. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला त्या जिल्ह्यात, त्याच्यामुळे हे नक्की आवश्यक आहे. आणि A to Z माहिती टाकली आहे, लेटेस्ट टाकली आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोण नवीन असेल त्यांनी लाईक शेअर करा मित्रांपर्यंत. चला तर भेटूया नेक्स्ट. बघा नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपनगराध्यक्ष आशिष गोंडाणे, संसदीय मतदारसंघ भंडारा गोंदिया हे सर्व लक्षात ठेवा. लोकसंख्या घनता. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. समोरचं लेक्चर आपण हे चंद्रपूर जिल्ह्याचं घेणार आहे. ज्यांनी पण चंद्रपूर जिल्ह्याचा फॉर्म भरला आहे त्यांनी नक्की ते लेक्चर अटेंड करा.